नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज एक महत्त्वाची बातमी सगळ्या प्रसारमाध्यमातून झळकलेली आहे. उद्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा ती बातमी सगळीकडे येईल. ती बातमी सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. आणि केवळ नुसती पुनर्रचनाच होणार आहे असं नाही, तर मतदारसंघांच्या संख्येमध्ये सुद्धा भरीव वाढ होणार आहे. ही बातमी आज सगळीकडे झळकलेली आहे आणि साधारणपणे 2011ची जनगणना लक्षात घेऊन, लोकसंख्या लक्षात घेऊन या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. म्हणजे 2029ची जी निवडणूक होणार आहे, जी लोकसभेची निवडणूक असेल, मेमध्ये होती साधारणपणे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर, देशाचा विचार केला तर मेमध्ये महाराष्ट्र देशाची होती लोकसभेची निवडणूक. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार केला तर साधारण दिवाळीच्या आसपास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत असते विधानसभेची. तर या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर 2029च्या निवडणुकीमध्ये सगळ्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि सगळ्या मतदारसंघांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या बैठका घेत आहेत. त्यांनी काही राजकीय पक्षांच्या बैठका काल परवा अशा घेतलेल्या आहेत. अजून काही राजकीय पक्षांच्याबरोबर बोलायचं त्यांचं सुरू आहे, त्यांच्या बैठका घेणार आहेत ते. आणि या विषयावरती संसदेमध्ये एकमत करून घटनादुरुस्ती कदाचित करावी लागेल असं दिसतंय. आत्ता तरी एकूण जे ढोबळमानानं जे लोकसभेचं जे एकूण गणित आहे ते पाहिलं तर आजची जी लोकसभेची संख्या आहे आपली 543-44 पर्यंतची जी लोकसभेचे मतदारसंघ आहेत ते ह्या नवीन रचनेनंतर 816 वाढतील असा अंदाज आहे. आणि त्या हिशोबानंच नवीन संसद भवन जे बांधलेलं आहे ते त्याचा विचार करूनच त्याची पुनर्रचना केलेली आहे, त्याची नवीन रचना केलेली आहे असं आपल्याला दिसेल. यामध्ये प्रामुख्यानं जी संख्या येणार आहे ती महिलांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या गेलेल्या आहेत लोकसभेसाठी, आणि तशाच त्या कदाचित विधानसभेसाठी सुद्धा होऊ शकतात. आणि त्या महिलांची जी लोकसभेतली संख्या आहे ती 273 खासदार यावेळेला महिलांच्यासाठी राखीव असतील. आणि हे सर्वसंमतीने हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया सुरू झाली तर 2029मध्ये लोकसभेमध्ये संपूर्ण देशातून 816 खासदार निवडून येतील आणि त्यामध्ये महिलांची संख्या 273 असेल. आता ह्यामध्ये विधानसभेचं काय असणार? विधानसभेवरती याचा परिणाम होणार आहे, त्याची पुनर्रचना होणार आहे. कारण लोकसभेचं जेव्हा डिलिमिटेशन किंवा पुनर्रचना होत असते त्याच वेळेला विधानसभेच्या मतदारसंघाची सुद्धा पुनर्रचना होत असते. आपल्याला माहीत आहे 2009मध्ये अशी पुनर्रचना झालेली होती आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा अनेक बदल घडलेले होते. तर विधानसभेमध्ये काय होऊ शकतं? तर विधानसभेमध्ये एकूण आत्ता जे आपले 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत राज्यातले, ते 432 विधानसभेचे मतदारसंघ होणार आहेत. म्हणजे जवळजवळ 150 मतदारसंघ हे आपले वाढणार आहेत विधानसभेचे. आणि त्या प्रपोर्शनमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. त्या प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा विधानसभेचे सुद्धा मतदारसंघ वाढणार आहेत. आता यामध्ये महिलांसाठी राखीव जागा असतील का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये? आज आपल्याला आत्ता सांगता येत नाही आहे. त्या असू शकतात किंवा आत्ता त्याच्याबद्दलचं नेमकं आपल्याला विधान करता येणार नाही. परंतु लोकसभेच्या बाबतीत आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आत्ता 48 मतदारसंघ आहेत लोकसभेचे, ते 72 लोकसभेचे मतदारसंघ होतील असा अंदाज आहे. अर्थात ही काही फायनल आकडेवारी नाही. प्रत्यक्ष जेव्हा विधेयक मंजूर होईल आणि सगळ्या पक्षांची संमती मिळेल मग विधेयक मंजूर होईल, मग त्याच्याबद्दलचा एकूण अध्यादेश निघेल किंवा कायदा पास होईल, त्यातला ते बिल पास होईल. आत्ता आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपण पाहिलं की एकूण 432 विधानसभेचे मतदारसंघ होतील. याचाच अर्थ जवळजवळ 150 मतदारसंघ आपले वाढणार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे. आणि लोकसभेचे मतदारसंघ आपण बघितलं 48च्या ऐवजी 72 होणार आहेत. म्हणजे ते जवळजवळ 24 लोकसभेचे मतदारसंघ वाढत आहेत. म्हणजे 50% जवळजवळ वाढ होती आहे संपूर्ण याच्यामध्ये. आता या प्रपोर्शनमध्ये लोकसभेचेही मतदारसंघ सगळीकडे वाढणार आहेत आणि विधानसभेचेही मतदारसंघ वाढणार आहेत असं गृहीत धरायला काही हरकत नाही. अर्थात हे अजून फायनल नाही. हे जेव्हा प्रत्यक्षात येईल त्यावेळेस तर फायनल होईल. पण एक अंदाज आत्ताचा असा आहे
की 432 विधानसभेचे मतदारसंघ असतील आणि 73 मतदारसंघ 72 मतदारसंघ हे लोकसभेचे असतील. आता आपल्याला माहीत आहे की सांगली जिल्ह्यामधले 2 लोकसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्याशी संबंधित आहेत. एक म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा हातकणंगले मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातला वाळवे आणि शिराळा हे 2 तालुके समाविष्ट आहेत. याशिवाय इकडचा जो सांगली लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव आणि मिरज असे तालुके समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये. आता नवीन पुनर्रचनेमध्ये कदाचित असं असू शकेल सांगली जिल्ह्यासाठीच 2 वेगळे स्वतंत्र मतदारसंघ तयार होतील लोकसभेचे. म्हणजे आत्ता जे वाळवा शिराळा हे आपल्या हातकणंगले मतदारसंघात आहेत त्याच्याऐवजी कदाचित ते दोन्ही मिळून मतदारसंघ सांगली जिल्ह्यातच होतील. त्यातही काही बदल होईल काय आज सांगता येत नाही. ह्या जिल्ह्यातले काही मतदारसंघ त्या जिल्ह्यातले काही मतदारसंघ मिळून हे 2 होत आहेत का केवळ सांगली जिल्ह्यातलेच 2 होतील आज तरी काही सांगता येत नाही. विधानसभेचा जर आपण विचार केला तर आपण पाहिलं की 150 मतदारसंघ राज्यात वाढणार आहेत एकूण टोटल याच्यामध्ये पहिले. म्हणजे जवळजवळ 50% वाढ होणार आहे. याचाच अर्थ सांगली जिल्ह्यामध्ये आता 8 आमदार आहेत, 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये 4 मतदारसंघ वाढू शकतात. मग ते आता कुठले वाढतील? मग ते सांगली मिरज किंवा सांगली महापालिका क्षेत्र हा एकच मतदारसंघ होईल का आज सांगता येत नाही. खानापूर आटपाडी हा आपल्याला माहीत आहे एक मतदारसंघ आहे. जत तालुका हाच एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. कवठेमहांकाळ आणि तासगाव असे दोन्ही तालुक्याचे मिळून आणि काही गावं खानापूर मतदारसंघामध्ये घातलेली आहेत तासगाव तालुक्यातली, असा तो विधानसभेचा मतदारसंघ तासगाव कवठेमहांकाळचा आहे. आणि खानापूर आटपाडी दोन्ही तालुके आणि तासगाव तालुक्यातली काही गावं विसापूर गट वगैरे असे घेऊन तो मतदारसंघ झालेला आहे. वाळव्याच्या मतदारसंघामध्ये मिरज तालुक्यातली काही गावं आहेत आणि खुद्द वाळवा तालुक्यातली काही गावं आहेत. तो मतदारसंघ आपल्याला माहीत आहे. इकडं शिराळा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये वाळवे तालुक्यातले 48 गावं आहेत आणि संपूर्ण शिराळा तालुका आहे. पलूस कडेगाव म्हणजे जो पूर्वीचा भिलोडी वांगी मतदारसंघ होता त्याच्यामध्ये पलूस आणि कडेगाव हे 2 तालुके पूर्णपणे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि सांगली मतदारसंघामध्ये सांगली महापालिकेचा काही भाग सांगली, कुपवाड, बुधगाव, माधवनगर अशी काही गावं आहेत आणि मिरज तालुक्यातली काही गावं आणि मिरज शहर आणि मिरज पूर्व भागातली काही गावं मिळून मिरज मतदारसंघ तयार होतो. आता ह्या सगळ्यामध्ये बदल होणं शक्य आहे. या सगळ्यात बदल होईल आणि 4 मतदारसंघ अजून सांगली जिल्ह्यासाठी जादा निर्माण होतील. त्यामुळं जे इच्छुक लोक आहेत नव्यानं विधानसभेची निवडणूक लढवायला त्यांनासुद्धा एक चांगली संधी यातनं मिळू शकते. पाहूया नेमकं काय होते ते. पण एक निश्चित आहे की 2 मतदारसंघ पूर्णपणे सांगली जिल्ह्याच्या वाटेला येतील लोकसभेचे आणि 4 किमान विधानसभेचे मतदारसंघ येतील. आता या 4 विधानसभा मतदारसंघ वाढल्यानंतर डिलिमिटेशन आहे, पुनर्रचनाच आहे, 2011च्या लोकसंख्येच्या गणनेनुसार होणार आहे. या सगळ्याचा विचार केला तर मग महिलांसाठी राखीव होणार का मतदारसंघ? काही 1 होणार का 2 होणार हाही विचार होईल. याशिवाय आपल्याला आत्ता जो मिरजेचा मतदारसंघ राखीव आहे तो आणखी काही बदल होणार का याच्यामध्ये ही आज काही आपल्याला नेमकं सांगता येणार नाही. पण निश्चित राखीव एक मतदारसंघ असणार आहे. महिलांसाठी सुद्धा असू शकेल. प्रत्यक्ष आता त्याची घोषणा होईल किंवा प्रत्यक्ष ते विधेयक पास होईल, मंजूर होईल आणि प्रत्यक्ष कायदा होईल त्याच वेळेला आपल्याला समजेल. तोवर उत्सुकता राहणार आहे इच्छुक उमेदवारांची, नवीन इच्छुक उमेदवारांची राहणार आहे. त्या तालुक्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत विधानसभेसाठी निवडणूक लढवायला, त्यांनासुद्धा ही मोठी संधी मिळणार आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.